नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या ह्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आणि दिवाळीच्या शुभेच्छा सुद्धा। मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या 6व्या म्हणजे कन्या राशीच्या नोव्हेंबर 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची। हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे जाणून घेतो ते म्हणजे आपल्या चंद्र राशीनुसार, जन्म राशीनुसार। तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी भविष्य कथन हे आपल्याला तंतोतंत लागू पडेल असं आम्हाला बिलकुल म्हणायचं नाही मंडळी, कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत ते आधी पहिल्यांदा तपासून घ्या, कारण त्यानुसार बदलणाऱ्या ह्या गोचर ग्रहांचे जे परिणाम आहेत ते आपल्याला मिळताना दिसतात आणि म्हणूनच ते आधी अगोदर माहिती करून घ्या, कारण हे ज्योतिषशास्त्रीय सत्य आहे। हे लक्षात ठेवूनच आपल्याला राशी भविष्यामध्ये वर्षाचं असो किंवा महिन्याचं असो पाहायचं असतं। महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात ते त्याच कारणांमुळे, त्यामुळे आपली मूळ कुंडली अवश्य तपासून घ्या। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस आपल्या राशीला कोणते असणार आहेत आणि शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय या महिन्यासाठी व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ अगदी संपूर्ण शेवटपर्यंत पहा। चला जाणून घेऊया नोव्हेंबर महिना आपल्या कन्या राशीसाठी नक्की काय सांगतोय। आपल्या पंचम 5व्या ह्या शुभ स्थानाचा ग्रह शनी आहे आणि हा शनी ग्रह सध्या 6व्या घरातून गोचर भ्रमण त्याचं सुरू आहे। हा शनी ग्रह आत्तापर्यंत वक्री होता, त्याचा आपण व्हिडिओ पाहिला असेल, पण आता 15 नोव्हेंबर पासून पुढच्या आठवड्यात म्हणजे 15 दिवसात पुढचं सेकंड हाफ हा मार्गी होतोय, जे आपल्या राशीसाठी शुभ परिणाम चांगल्या प्रकारे वाढवायला मदतगार ठरणार आहे। जीवनातला संघर्ष जो आहे तो कमी करायला त्यामुळे खूप चांगली मदत होईल। शनीचं हे मार्गी होणं भविष्यातील आपल्या वैवाहिक जीवनासाठी, दाम्पत्य सुखासाठी, व्यावसायिक कार्यक्षेत्रासाठी अतिशय शुभ फलदायी राहण्याचे संकेत सुरू होणार आहेत नोव्हेंबर महिन्याच्या ह्या दुसऱ्या पंधरवड्यापासून, आणि याची सुरुवात 15 नोव्हेंबर पासून होताना दिसेल। हळूहळू होईल पण परिणाम मात्र दिसतील। त्याचप्रमाणे आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध, हा बुध ग्रह या संपूर्ण महिन्यामध्ये पराक्रम स्थानातून म्हणजे कुंडलीच्या 3ऱ्या घरातून भ्रमण करत राहणार आहे गोचर, जे आपल्या कार्याच्या अनुषंगाने उत्तम असेल। त्यामध्ये भर पडणार आहे 16 नोव्हेंबर नंतर। 16 नोव्हेंबर नंतर रवी ग्रह सुद्धा याच पराक्रम स्थानामध्ये या बुध ग्रहाबरोबर गोचर भ्रमण करणार आहे आणि त्यामुळे होणार आहे शुभ असा बुध आदित्य योग। आपल्या त्यामुळे कामाची गती अजून वाढायला, मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं गतिमानता वाढायला मदत होईल। आपली भावंड, आपल्या कुटुंबातील वडीलधारी मंडळी आणि कामाच्या ठिकाणी असले आपले वरिष्ठ अधिकारी यांची साथ त्यामुळे आपल्याला उत्तम रीतीने मिळताना दिसेल। रवी आणि बुध ग्रहांची शुभदृष्टी भाग्यस्थानावर पडत असल्यामुळे कार्यातून भाग्य उदय व्हायला सुद्धा साथ मिळेल। आपल्या कार्याच्या आणि नोकरीच्या अनुषंगाने जवळपासचे प्रवास घडतील, तर काहींना या काळामध्ये अचानक प्रचंड लांब, ज्याला आपण परदेशवारी म्हणतो, अशी सुद्धा घडण्याचा योग आहे, जे आपल्या कार्याच्या बाबतीमध्ये विशेष अनुकूल राहील, शुभ राहील। बुध, शुक्र, रवी, शनी हे ग्रह आपल्या राशीसाठी अत्यंत शुभयोगकारक ग्रह समजले जातात मूळ कुंडलीच्या अभ्यासामध्ये। शुक्र ग्रह 6 नोव्हेंबर नंतर कुंडलीच्या सुखस्थानामध्ये, चतुर्थ स्थानामध्ये गोचर भ्रमण करणार आहे आणि हा शुक्र ग्रह आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह आहे। त्यामुळे वाहन, वास्तू, मौल्यवान वस्तू यांच्या खरेदीचे योग या महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळींना अनुभवताना आपला आनंद वाढवताना दिसतील। तर काहींची आपल्या नवीन वास्तूमध्ये पदार्पण करण्याची लगबग सुद्धा सुरू होईल। ज्यांना या काळामध्ये सोनं, नवीन घर, दुकानाची जागा यामध्ये गुंतवणूक करायची आहे, खरेदी करायची आहे, पण गुंतवणुकीच्या कार्यासाठी किंवा तो हेतू मनात ठेवून त्यांनी अवश्य या संदर्भातलं आपलं नियोजन करायला हरकत नाही, त्यामुळे अवश्य शोध प्रक्रियेला लागू शकता। या ग्रहयोगांचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर आपले पूर्वज, आपले पितृ यांचे शुभ आशीर्वाद मिळून आपल्या कार्याला एक प्रकारे अदृश्य शक्तींचा आशीर्वाद मिळून यशाचा मार्ग प्रशस्त व्हायला हा महिना फार सुंदर मदत करताना दिसेल। बऱ्याच काळापासून अडून राहिलेली कामं कोणाच्या तरी मदतीने अचानकपणे पूर्ण व्हायला लागतील, पुढे सरकायला लागतील। तर जी मंडळी आपल्याला विरोध करत होती किंवा सतत विरोधामध्ये होती त्यांच्याबरोबरचे आपले संबंध सुधारायला लागतील, त्यांचा विरोध काहीसा कमी होईल, उलट त्यांचं सहकार्य मिळायला लागेल। तर काही नवीन आर्थिक लाभाच्या संधी सुद्धा दृष्टीपथामध्ये येतील आणि हा अनुभव आपल्याला या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून मिळायला लागेल, दिसायला लागेल आणि तिथून त्याची सुरुवात होईल। मात्र मंडळी हे सगळं शुभ आणि कल्याणकारी परिणाम मिळणारे
आपण जरी चांगल्या गोष्टी ऐकल्या असल्या तरी महिन्याच्या मात्र पहिल्या पंधरवड्यामध्ये रवीचं धनस्थानातून म्हणजे दुसऱ्या घरातून परंतु नीच राशीतून होणारं कर्क राशीतून होणारं गोचर भ्रमण मात्र आपल्याला काही बाबतीमध्ये अत्यंत काळजी घ्यायला सांगते पहिल्या पंधरवड्यात. हे रवीचं गोचर भ्रमण द्वितीय स्थान, ज्याला आपण बोलणं म्हणतो, वाचास्थान, कुटुंबाचं स्थान किंवा कुटुंबाचं धन असलेलं स्थान म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे आपल्या कुटुंबाबरोबर असलेले संबंध, आपले धन, या बाबतीत आपल्याला गुंतवणूक जर काही करणार असाल, आपल्या धनसंपत्तीवर, आपल्या पैशाच्या खर्चावर अत्यंत काटेकोरपणे लक्ष ठेवायला सांगतो आहे. खर्चाचं नियोजन करूनच आपल्याला ह्या पहिल्या पंधरवड्यामध्ये चालावं लागणार आहे. तसेच कुटुंबातील मंडळींबरोबर आर्थिक व्यवहारातून काही गैरसमज निर्माण होणार नाही, वादावादी होणार नाही, याची सुद्धा काळजी ह्या संपूर्ण पहिल्या पंधरवड्यामध्ये आपल्याला घ्यावीच लागणार आहे. शिवाय मंडळी, वाचास्थान आहे, बोलण्याच्या बाबतीमध्ये फार सांभाळून वागायचं आहे, बोलायचं आहे. समोरची माणसं दुखावली जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपला जेवढा अधिकार असेल तेवढंच आपल्याला बोलायचं आहे. आपल्या मोठ्या लोकांनी सांगूनच ठेवलेलं आहे की आपल्या अधिकारामध्ये आणि अधिकारात आहे तेवढं बोला, हे ह्या काळात बिलकुल विसरू नका. नाहीतर समोरच्याकडून आपला घोर अपमान सुद्धा होऊ शकतो. तेव्हा बोलताना सांभाळा आणि कुटुंबातील संबंध त्यामुळे खराब होणार नाहीत, त्याचाही लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवा. या महिन्यामध्ये अजून एक ग्रह आपल्याला महत्त्वाचा असणार आहे, तो म्हणजे मंगळ ग्रह. मंगळ ग्रह कर्क या त्याच्या नीच राशीमधून लाभस्थानातून ह्या संपूर्ण महिन्यातून भ्रमण करणार आहे. त्याची दृष्टी द्वितीय, पंचम आणि षष्ठ म्हणजे 6व्या स्थानावरून पडत राहणार आहे, ज्यामुळे जमिनीमध्ये, ज्याला आपण बांधकामाची जमीन म्हणतो, एनए प्लॉट म्हणतो, मोकळी जागा म्हणतो, याच्यामध्ये जी मंडळी गुंतवणूक करणार आहेत आपल्या राशीची, त्यांनी मात्र फार सावधानता ठेवून गुंतवणूक करायची. संपूर्ण माहिती घ्या, कागदपत्र तपासून घ्या, आजूबाजूला संपूर्ण चौकशी करा, नंतरच व्यवहार करा. तसेच आपल्या जुन्या आरोग्याच्या समस्यांवरती अवश्य डॉक्टरांचा सल्ला घ्या. पथ्यपाणी सांभाळा, त्या संदर्भात बिलकुल हलगर्जीपणा करू नका. तर विद्यार्थी मंडळींनी आपल्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये अत्यंत नियोजनपूर्वक, काटेकोर राहून अभ्यासाच्या संदर्भात काळजीपूर्वकच वागायचं आहे. अर्थात विद्यार्थ्यांना गुरुग्रहाची शुभ साथ आहे, कारण या पंचम स्थानावर गुरुची दृष्टी आहे. परंतु मंगळ ग्रहाची दृष्टी आपल्याला आपल्या अभ्यासातील प्रगतीच्या ध्येयापासून थोडी भटकवू शकते. यासाठी आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे. विशेष करून चुकीची संगत आपल्याला टाळायची आहे. त्यांच्यापासून आपल्याला थोडंसं लांब ठेवायचं आहे. जास्त लांब तर अवश्य ठेवाच, कारण हाच मंगळ ग्रह आपल्या राशीच्या सर्वच मंडळींना चुकीच्या संगतीपासून लांब राहण्याचा सल्ला देतोय. म्हणजे मगाशी विद्यार्थ्यांसाठी दिला, पण आपल्या सगळ्याच राशीच्या लोकांना ही काळजी घ्यायची आहे. तसेच आपल्या कामाचे नियोजन करतेवेळी दुसऱ्यावर अवलंबून आणि विसंबून न राहण्याचा सल्ला हा मंगळ ग्रह देतोय. त्याचप्रमाणे कामातला आळस सुद्धा दूर ठेवण्यासाठी जोरकस प्रयत्न आपल्याला करायचे आहे. तर हे काही मंगळाचे अशुभ परिणाम आपल्याला सांभाळायचे आहेत, कारण बाकीचे सगळे शुभ परिणाम आहेत. दैव देतं आणि कर्म नेतं ही म्हण आपल्याला या महिन्यात पूर्ण लक्षात ठेवायची आहे, विसरायची नाही. कारण ज्योतिषशास्त्र हे व्यक्तीला कधीही दैववादी बनवत नाही, तर कर्मवादी बनवते. म्हणूनच तर आपल्याला प्लॅनिंग करायला मदत मिळते. पंचम स्थानावर पडणारी मंगळ आणि गुरुग्रहाची दृष्टी संततीच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला दाम्पत्य मंडळींना शुभ राहणार आहे. परंतु डॉक्टरांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. आरोग्याच्या बाबतीमध्ये गर्भवती महिलांनी बिलकुल हलगर्जीपणा करू नका. गुरुची दृष्टी पंचम स्थानावर, गर्भस्थानावर आहे, पण मंगळाची पण आहे. आपल्या राशीच्या पालकांना हा महिना आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये काहीसा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे. थोडा तिखट, थोडा गोड. त्यामुळे जरा मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्या, परंतु संवाद साधताना तेवढीच काळजी घ्या. शुक्र, बुध आणि गुरु या ग्रहांची साथ विवाह इच्छुक मंडळींना अनुकूलता वाढवणार आहे. अवश्य आपल्या जोडीदाराचा शोध वाढवा आणि ही संधी सोडू नका. लग्नाच्या अनुषंगाने हे शुभयोगकारक असणार आहे. विवाह जुळवायला, विवाहाचा मुहूर्त काढायला ही शुक्र आणि गुरुग्रहाची पर्वणी अत्यंत शुभ फलदायी आहे. जी मंडळी आपल्या वडिलोपार्जित संपत्ती किंवा व्यवसाय या गोष्टी सांभाळतायत किंवा त्या गोष्टींची जबाबदारी आपल्या मंडळींवरती असेल, त्यांनी या महिन्यामध्ये आपल्या ह्या सगळ्या कार्याच्या अनुषंगाने फार लक्ष द्यायचं आहे. बिलकुल बेसावध राहायचं नाही. काही चुकीच्या लोकांच्या नादी लागून आपलं नुकसान या संदर्भातलं, व्यवसायातलं किंवा आपल्या संपत्ती बाबतीमध्ये करून नाही घ्यायचं. मंडळी, आपल्याला सुद्धा वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, किती सुंदर माहिती आपल्याला मिळते.
आणि आपल्या करिअरची निश्चित दिशा आणि आपल्या कुंडलीमध्ये काय रहस्य चांगल्या वाईट गोष्टींचं लपलेलं हे जाणून घ्यायचं आहे, आपल्या वास्तूला एक सुंदरपणे शास्त्राच्या नियमामध्ये घडवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती व्हॉट्सअप करून मेसेज करून कशा प्रकारे आपल्याला मार्गदर्शन दिलं जातं याची आधी माहिती मिळवा, ती आम्ही तुम्हाला देतोच आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण अगदी निवांत घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. कुठलीही दगदग आणि धावपळ करण्याची आवश्यकता नाही. आणि यासाठी आम्हाला संपर्क करण्याचा जो व्हॉट्सअप नंबर आहे तो आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटचा या महिन्यात आपल्या राशीचा विचार केला तर फार्मा, बँकिंग, फायनान्स, गोल्ड, ऑटो, FMCG हे सेक्टर विशेष फायद्याचे राहतील. पण त्याचबरोबर शनीचं मार्गी होणं याच्यासाठी स्टील, ऑइल आणि इन्फ्रा ह्या सेक्टरवरतीही लक्ष द्यायला हरकत नाही पुढच्या पंधरवड्यात. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभदायक राहणार आहे. त्यामुळे ज्यांना नवीन डीमॅट अकाउंट सुरू करायचे आहेत, गुंतवणुकीच्या नवीन पर्यायांचा विचार करायचा आहे, त्यांनी सुद्धा हा महिना अवश्य त्यासाठी वापरू शकता. मंडळी, ही होती महत्त्वाच्या गोचर ग्रहांची या महिन्यातली स्थिती, परिस्थिती आणि आपल्याला मिळणारे त्याचे परिणाम. आपण मासिक राशी भविष्य ऐकत आहोत. अशा वेळेला चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्त्वाचं ठरतं, कारण चंद्र 2.25 दिवसांनी आपली राशी आणि आपलं घर बदलत असतो. त्यामुळे महिन्यातल्या 30 ते 31 दिवसामध्ये हा चंद्र सगळ्या 12 राशीतून आणि 12 घरातून भ्रमण करत असतो, त्याची भ्रमंती होत असते. असं हे चंद्राचं गोचर भ्रमण राशीला जेव्हा 6वं, 8वं आणि 12व्या घरातून असतं त्यावेळेला मात्र शास्त्र सांगतं काळजी घ्या आपल्या आरोग्याची, आपण करत असलेल्या कार्याची, आपल्या नातेसंबंधाची. आणि या महिन्यातला जर आपण विचार केला तर हे चंद्राचं गोचर भ्रमण या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या राशीला 6वं, 8वं आणि 12वं राहणार आहे. त्या तारखा आपण अत्यंत लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या तारखा असणार आहेत 10, 11, 14, 15, 23, 24. त्यामुळे ह्या 6 तारखा आहेत. या दिवशी काही महत्त्वाची कामं करत असाल अवश्य करा, पण सावधानतेने व्यवहार करा. ती कामं करताना अत्यंत सावधानता किंवा योग्य मार्गदर्शन घ्या. मानसिक शांतता सांभाळा, आरोग्य सांभाळा. चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये जे राहणार आहेत त्या तारखा असणार आहेत 1 ते 9, 12, 13, 16 ते 22 आणि 25 ते 30. बऱ्यापैकी बराच मोठा कालखंड आपल्याला या महिन्यामध्ये मिळतोय. त्यामुळे या काळात काही महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची आहे, नियोजन करू शकता. काही महत्त्वाच्या गाठीभेटी घ्यायच्या आहेत, काही महत्त्वाचे कागदपत्र साईन करायचे आहेत, काही नवीन गोष्टी सुरू करायच्या आहेत. अवश्य ह्या तारखांचा वापर आणि विचार करू शकता. मंडळी, काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक ना नेहमी खाली दिलेली असते. अवश्य जाऊन ते व्हिडिओ सुद्धा पहा, तुमच्या कदाचित ते उपयोगाचे असतील. मंडळी, या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी दुर्गा स्तोत्र आणि संकष्टनाशक गणपती स्तोत्र ह्याचं अवश्य पठण रोज सुरू ठेवा. त्याचप्रमाणे ओम गंग गणपतये नमः हा गणेशाचा मंत्र 1 माळ करायला विसरू नका. तर ही होती मंडळी आपल्या कन्या राशीची, बुध ग्रहाची कन्या राशी नोव्हेंबर महिन्यासाठी काय बरं फळं निर्माण करणार आहे त्याच्याबद्दलची माहिती कशी वाटली अवश्य कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करत जा. काही चांगले व्हिडिओ वेगळ्या विषयांचे सुद्धा आपल्या चॅनलमध्ये नेहमीच आपण प्रकाशित करत असतो. ते सुद्धा व्हिडिओ आपण पाहून तो सुद्धा व्हिडिओ शेअर करत जा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोनपे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. तुम्हाला हे पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही अगदी एका दिवसाचं पारायण करू शकतात. आणि याचं वाचन करण्यासाठी तितकेसे नियम, कारण गुरुचरित्र म्हटलं की नियम कडक आले, तर ते आपल्याला करणं साध्य होईल. त्याचप्रमाणे अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली शुभ रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, सुदर्शन यंत्र, अशी बरीचशी गोष्ट म्हणजे यंत्र आणि ह्या गोष्टी आम्ही अभिमंत्रित करत असतो. हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर व्हॉट्सअप करून आधी याविषयीची माहिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. भारतात कुठेही असाल तुम्हाला घरपोच या सगळ्या वस्तू पाठवण्याची व्यवस्था केली जाते.
मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने अतिशय सुंदर असं हे पितळेचं धूपदीप पात्र तयार केलं. याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तांब्याच्या 2 वाट्या बसवलेल्या आहेत. त्याचं कारण काय, तर एकामध्ये कापूर, त्यामध्ये एक लवंग आणि दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात, असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या देव्हाऱ्याला आपण ओवाळू शकता. त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये घंटानाद करत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते यासारख्या शुभ मंत्रांचं पठण करत, घंटानाद करत हा अग्नी संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने फिरवणं म्हणजे वास्तूतलं चैतन्य ऊर्जा वाढवण्यासारखं आहे. आणि हा वास्तुशास्त्रातला एक सुंदर उपाय आहे, साधा इतका सोपा. त्यासाठी आपल्याला हे धूपदीप पात्र मागवायचं असेल, भारतात कुठेही ऑर्डर करायची असेल आमच्याकडून, तर अवश्य याबद्दलची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच, नाही तर व्हॉट्सअप मेसेज करून अवश्य माहिती घ्या, आपले ऑर्डर बुक करा. तर मंडळी, असा हा नोव्हेंबर महिना आपल्या कन्या राशीला आनंदाचा, भरभराटीचा, सुख समृद्धीचा, आरोग्याचा आणि मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा राहो हीच लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.